ला किंवा देशमुख कुटुंबियाच्या एखाद्या जीविताला जर धोका झाला, धनंजय मुंडेची टोळी निघत नाहीत. मग खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये 3 चौकशा सुरू आहेत. या चौकशामध्ये काय समोर येत आहे, जे तपासात समोर येत आहे त्याच्यावर सगळे समाधानी नाहीत. हे कशामुळे होते, का ही आक्रमकता आहे? आतापर्यंत समाधानी होती, पण आता नाहीत. याचा अर्थ सरकारनं बहुतेक आरोपीला पाठीशी घालायला खून आज झालाय, त्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे होता. त्यांना न मिळता तो न्याय आरोपींना मिळाला सुटण्यासाठी. सरकार असं नाही ना चालू शकत. शेवटी जर एकदा जनतेचे मन दुखले आणि त्यांचा जर एकदा रोष तयार झाला तर अवघड आहे. कारण धनंजय देशमुखांना तर आत्महत्या करण्याची वेळ, तर ही साधी गोष्ट नाहीये. सगळं राज्य दौडून निघाले. 8 जणांवरती तुम्ही सहजासहजी नाही घेऊ शकत. 8 जण सोपं नाही. मराठ्यांना तुम्ही जर सहजासहजी घ्यायचा प्रयत्न केला त्याचे दुर्गामी परिणाम लय वाईट होणार आहे. कारण ही धनंजय मुंडेची टोळी सरकारसाठी महत्वाची नाही, तर जनता मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाची. जर आरोपी काही सुटले ना, तर काही दगाफटका झाला तर धनंजय मुंडेची टोळीचं जगणं मुश्किल का. 8 जणांवरती मोकोका यामध्ये लावण्यात आलेला आहे. तर सिद्धार्थ सोनवणे याच्यावरती देखील मोकोका लावण्यात आलेला आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे, न्यायालयीन भाग आहे. याच्यावरती आणखीन किती दिवस लागू शकतील असं तुम्हाला वाटतंय? आणि या सगळ्या प्रक्रियेवर उशीर होत आहे असं म्हणायचंय का? 100% आतापर्यंत नव्हतं वाटत. कारण कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटून आलं, त्यांनी विश्वास टाकला ना. कुटुंबाने मुख्यमंत्र्यांवर विश्वासघात का हवा? का त्याला त्या खंडणी मधल्याला घेऊ नये? 302 मध्ये मोक्यामध्ये का घेऊन? किती पुरावे पाहिजे? अरे 2 पुरावे असले तरी लोक सुटत नाही. तुम्हाला एकच आमचं उदाहरण सांगतो. एक पोरानं नुसती पोस्ट केली होती. पोस्ट ती पोरगा 8 महिने मुंबईत जेलला पोस्ट मोबाईलवर, आणि खून झालाय. खून करणारे, खंडणी मागणाऱ्या आरोपींना सांभाळलंय, गाड्यांनी पैसे पण दिले, तशी देवाणघेवाण पण झाली. आणि यांनी केलेल्या अफरातफरी या शेकड्यात नाही तर हजारात असल्याला मोका लावून 302 मध्ये घ्यायला अडचण काय फडणवीसांना? याचा अर्थ असा होतो की तुम्ही आरोपीच वाचवायला. शेवटचा प्रश्न, उद्या पुन्हा एकदा गावकरी आक्रमक आहेत, आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. केली विनंती त्यांना, तुम्ही आत्महत्या असं नको. तर माझ्या तर पायाखालची जमीनच गेली ज्यावेळेस कळालं ना. ते सोपं नाही हो. फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, या कुटुंबातल्याला काय झालं ना, राज्यात नीट राहत. आणि हे विद्रूप चित्र फडणवीसांनी बघू नये. त्यांना बघायचं असं गुंड सांभाळून, जातीवादी काही त्याच्या मंत्री सांभाळून, काही गुंडाची टोळी जवळ धरून. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला की सत्य पुढे शानपण चलत नाही, मगरुरी मस्जिद दातड काढीत असतात. ज्यावेळेस संयम सुटल ना, त्यावेळेस तुम्हाला नुसतं आबाळाकडे बघावं लागणार आहे. नुसतं आबाळ. कारण एवढी शिकायची टोळी, त्याचा बंदोबस्त करायला आम्हाला वेळ नाही लागला. धनंजय मुंड्याची एक बी माणूस जर हे सुटलाय तर धनंजय मुंडेची जी टोळी, तिचं जगणं मुश्किल करणार आहे. जरांगे पाटील